लेकरांनो, देवाकडे या आणि त्याला समर्पित व्हा आणि त्याला म्हणा, प्रभू मला ज्ञान दे. आत्महत्या हा मार्ग नाही आहे, निराशा हा मार्ग नाही आहे, खचून जाणं थकून जाणं हा मार्ग नाही आहे. तर मार्ग जो आहे तो परमेश्वर आहे, मार्ग जो आहे तो देवबाप आहे. आणि मग देवबापाकडे यायचं आहे, त्याच्याकडे मागणी करायची की परमेश्वरा मला ज्ञान दे. मला चांगलं आठवतं 1997 साली जेव्हा प्रभू येशू माझ्या जीवनात आला आणि प्रभूची माझी भेट झाली, मला प्रभूची ओळख झाली आणि मी प्रभूमध्ये वाढू लागलो, तर माझी इच्छा झाली की मी पुढचं शिक्षण घ्यावं. परिस्थिती गरीब असल्यामुळं, नाजूक असल्यामुळं मला जास्त शिक्षण घेता आलं नाही आणि शिक्षणाकडे जास्त मला लक्ष देता आलं नाही. शिकायच्या वयात मी काम करत होतो. शिकायच्या वयामध्ये माझ्यावर खूप सगळ्या जबाबदाऱ्या होत्या आणि या स्थितीमध्ये मला शिक्षण मिळालं नाही. परंतु जेव्हा मला असं वाटलं की मी शिकावं, कारण प्रभूने मला प्रेरणा दिली की तू अजून शिक. आणि 1999 साली मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी बायबल स्कूलला जायचं ठरवलं. त्या ठिकाणचे जे फॅकल्टी होते, मी त्यांना ॲप्लिकेशन दिलं की मला शिकायचं आहे आणि त्यांनी माझं सगळं रिझ्यूम पाहिलं आणि ते म्हटले की ठीक आहे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी संधी देऊ, पण तुम्हाला प्रूफ करावं लागेल, कारण तुमचा एवढा सगळा गॅप पडलेला काळ, तुमचं जे एज्युकेशन आहे शालेय, ते या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यात. तर आमच्या या शिक्षणामध्ये, या 3 वर्षाच्या शिक्षणामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट काय करावं लागेल, टेस्टमधून जावं लागेल. आणि जी पहिली टेस्ट राहील, चाचणी, त्यामध्ये जे 6 ते 7 विषय असतील, 25-25 मार्काचे असतील आणि त्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर आम्ही तुम्हाला कंटिन्यू करू देऊ, अन्यथा तुम्हाला आम्ही या ठिकाणी डिस्कंटिन्यू करू. 1 महिन्यानंतर तुम्हाला इथून जावं लागेल. मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करणं मला खूप जड जात होतं, पाठांतर करणं मला खूप जड जात होतं. या सर्व स्थितीतून जाताना मला खूप त्रास होत होता. लिखाण करायचा त्रास होत होता, मेमराईज करायचा त्रास होत होता. आपण ज्या प्रकारे त्रासातून जात आहे त्याच त्रासातून मी जात होतो आणि परीक्षा तोंडावर येत होती. मला सरांचे ते शब्द आठवत होते की जर त्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ करता आलं नाही, तुमचे मार्क जे आहेत ते जर व्यवस्थित राहिले नाही, तर तुम्हाला डिस्कंटिन्यू केलं जाईल. आणि जशी जशी परीक्षा तोंडावर येत होती, मी अभ्यास करायला सुरुवात केला, मी लिखाण करायला सुरुवात केलं, मी पाठांतर करत होतो, पण जसं मी पुढं पाहत होतो काही आठवत नव्हतं आणि मला असं वाटलं की आता सगळं काही संपलंय. आणि म्हणून मी आपल्याला जे आज करायला लावत आहे की परमेश्वराकडे या, त्याला ज्ञान मागा. जो ज्ञानाने उन्हा असेल त्याने परमेश्वराकडे मागो. मी ते करायला सुरुवात केली. मी प्रार्थना करत होतो की प्रभू माझ्यावर कृपा कर, मला चांगले मार्क पडू दे, मला हे शिक्षण कंटिन्यू करायचं आहे, मला पुढं जायचं आहे. आणि प्रार्थना करत असताना मला एक प्रेरणा मिळाली की मी एक लेटर लिहावं. त्या काळामध्ये एक 70-75 पैशाला अंतर्देशीय पत्र मिळायचं. मी ते पत्र घेतलं आणि त्या पत्रामध्ये मी माझी प्रार्थना विनंती टाकली आणि मी त्या ठिकाणी लिहिलं की मी अशा स्थितीतून जात आहे, मला परीक्षेतून जायचं आहे, मी अभ्यास करत आहे, पण मला काही समजत नाही मी काय करावं. आणि हे जे पत्र आहे मी देवाचे महान सेवक डॉक्टर DJ दिनाकरन अंकल यांना पाठवलं आणि त्यांना मी विनंती केली की माझ्यासाठी प्रार्थना करावी. मी देवाचे आभार मानतो. ते पत्र त्यांच्या हातामध्ये पडलं, त्यांनी ते पत्र पाहिलं, वाचलं, त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि त्यांनी देखील मला एक पत्र पाठवलं. आणि जे त्यांचं पत्र आहे, 4-5 दिवसानंतर मला पत्र मिळालं आणि तुम्ही उघडून पाहत होतं काय, त्यामध्ये लिहिलं होतं याकोबाचं पुस्तक 1 अध्याय वचन 5 की ते म्हटलं होते, बरं दीपक, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि देवबापाने आम्हाला तुम्हाला हे सांगायला लावलं, तुम्ही जर ज्ञानाने होणे असाल तर तुम्ही देवाकडे मागा, तो तुम्हाला एवढं ज्ञान देईल, तो तुम्हाला एवढं ज्ञान देईल की तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की तुम्हाला काही कळत नाही आहे, पाठांतर होत नाही आहे. आणि डॉक्टर DJ दिनाकरन यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. त्या पत्रानंतर माझ्यामध्ये एक स्मरण आलं, माझ्यामध्ये उत्साह आला. मी अभ्यास करत होतो, परीक्षा आल्या, परीक्षेला मी सामोरे गेलो, परीक्षा झाल्या, एक टेन्शन होतं की काय झालं असेल, काय लिहिलं असेल. आणि मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, जेव्हा रिझल्ट आलं, जेवढे विषय मी दिले होते 25-25 मार्काचे, प्रत्येक विषयामध्ये मला जे मार्क पडले होते, काहीमध्ये 25 पैकी 25, काहीमध्ये 25 पैकी 23, काहीमध्ये 25 पैकी 24, काहीमध्ये परत 25 पैकी 25. आणि इतकंच नाही, ही पहिली चाचणी होती. मी 3 वर्ष तिथं होतो, अनेक चाचण्या आल्या, अनेक सेमिस्टर्स आले, मेन एक्झाम आल्या. मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, अशी एक परीक्षा नव्हती की ज्याच्यामध्ये मी फर्स्ट क्लास नव्हतो, ज्याच्यामध्ये मला माझ्या वर्गात सर्वात जास्त मार्क नव्हते. 3 वर्ष त्या ठिकाणी मला देवाच्या कृपेने बेस्ट स्टुडंटचं अवॉर्ड मिळत होतं. आणि मी हे लक्षात घेत होतो की मला काही येत नाही आहे, माझ्याकडे ते काही नाही आहे, पण परमेश्वराकडे मी गेलो, परमेश्वराकडे मी ज्ञान मागितलं आणि देवाने त्या ठिकाणी मला फार मोठं यश दिलं. देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वर हा ज्ञान देणार आहे. आम्हाला त्याच्याकडे जायची गरज आहे, रडायची गरज आहे, मागायची गरज आहे. आणि विशेष त्याच्या लेकरांना तो कधी लज्जित आणि फज्जित करत नाही. परमेश्वर जो आहे तो ज्ञान देणार आहे आणि तो ज्ञानाने भरणार आहे. एक इब्री गुलाम, ज्याला बॅबिलोनमध्ये गुलाम म्हणून नेलं, ज्याचं काही अस्तित्व नव्हतं, ज्याला काही भविष्य नव्हतं, या इब्री गुलामाने तेच केलं जे मी तुम्हाला करायला लावत आहे. या इब्री गुलामाने काय केलं, याने दिवसातून 3 वेळा प्रार्थना सुरू केली.
दिवसातून हा 3 वेळेस प्रार्थना करायचा आणि या प्रार्थनेत हा देवाकडे मागत असेल की परमेश्वरा मी गुलाम आहे, माझं काही अस्तित्व नाही, माझं भविष्य काय. जसं आज आपल्याला वाटतं की या परीक्षा 10वी 12वीच्या आणि करिअरच्या परीक्षा यातून भविष्य आहे, तसं या दानिएलला वाटत असेल, या दानिएलला की माझं भविष्य काय. परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना परमेश्वराने या दानिएलला त्या गुलामगिरीतून उचललं, याला नबुकदनेस्सरा समोर आणलं. हा त्या मंत्रिमंडळात गेला, त्या मंत्रिमंडळातून हा महामंत्रिमंडळात गेला आणि त्या महामंत्रिमंडळातून त्या काळच्या जगावर राज्य असलेल्या नबुकदनेस्सर राजाच्या 3 मंत्र्यामध्ये हा गेला. आणि इतकंच नाही, बायबल सांगते त्या 3ही मंत्र्यामध्ये हा श्रेष्ठ ठरत होता, म्हणून याला दानिएलला फसवून सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं. तिथं देखील देव त्याच्या बरोबर होता, तो सुखरूप बाहेर आला. आणि शेवटी बायबल असं सांगतं की तो त्या काळचा राजाच्या नंतर सर्वात पॉवरफुल मंत्री होता, जो सर्व जगाला त्या ठिकाणी न्याय देत होता. काय हे होत होतं? कारण बायबल आम्हाला सांगतं दानिएलच्या ठाई उत्तम आत्मा होता, दानिएलच्या ठाई सज्ञान होतं, सुज्ञान होतं, दानिएलच्या ठाई दैवी ज्ञान होतं, विजडम होतं. याला स्वप्न पडायचे, हा स्वप्न पाहायचा, याला दृष्टांत पडायचे, हा दृष्टांताचे अर्थ सांगायचा. आणि 3 राजाच्या कारकिर्दीमध्ये देवाने याला उंच उंच आणि उंच केलं. का? कारण दानिएल देवाकडे मागणारा होता. दानिएल स्वतःवर नाही, देवावर अवलंबून राहणार होता. आणि देवाने दानिएलला परीक्षामध्ये, कुठलीही परीक्षा असू द्या, त्याला यश दिला, विजय दिला. तोच परमेश्वर या परीक्षेतून आपण जात असताना आपल्याला देखील ज्ञान देण्यासाठी तयार आहे. आज आपण काही नसाल, कठीण परिस्थितीत शिक्षण होत असेल, कठीण परिस्थिती या परीक्षेतून जात असाल, मला आपल्याला सांगू द्या, जर आपण देवाकडे नजर लावाल, जर प्रभूच्या जवळ याल आणि त्याला मागायला सुरुवात कराल, तो परमेश्वर शल्मोनाप्रमाणे तुम्हाला उंच पदावर नेल्याशिवाय राहणार नाही, तो तुम्हाला मोठं ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही. इतकंच नाही, तो देव दानिएलप्रमाणे तुम्हाला सुज्ञता, विजडम, बुद्धी, चातुर्य दिल्याशिवाय राहणार नाही. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.